जय शिवराय मित्रांनो, पांडुरंग हरी मित्रांनो, आज आहे 17 जुलै 2024 आणि आज आहे आषाढी एकादशी। तर आपण आता जात आहोत ते राजापुरातील प्रसिद्ध विठ्ठल मंदिर। त्या मंदिरामध्ये आपण श्री पांडुरंगाचं दर्शन घ्यायसाठी आपण जात आहोत। तर आपण आता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे ती जवाहर चौकातून। तर आपण आता बाजारपेठेतून आपण विठ्ठल मंदिराकडे जाणार आहोत। तर आपण पाहता इकडे मोहरम सुद्धा सुरू झालेला आहे आपल्या मुसलमान बांधवांचं। तर आता आपण आहोत ते राजापूरच्या बाजारपेठेमध्ये आहोत आणि राजापूर बाजारपेठेमधील प्रसिद्ध आपलं विठ्ठल मंदिर आज आषाढी एकादशी निमित्त खूप चांगल्या प्रकारे सजवलेलं आहे। आणि कोकणामध्ये पाऊस आता खूप चांगल्या प्रकारे पडतोय आणि सरीवर पाऊस आहे। तसंच आपल्या राजापूरतून जी वाहणाऱ्या नद्या आहेत, कोजवली नदी आणि अर्जुना नदी, यांच्या पाण्याची पातळीसुद्धा आता कमी आहे। तर आपल्याला आता विठ्ठल मंदिराच्या जवळपास आलेलो आहोत आपण। दिंडीचा आवाज देखील ऐकायला येत असेल। आता मंदिरामध्ये भजन चालू आहेत। विठ्ठल मंदिराजवळ आलेलो आहोत। आता ते विठ्ठल मंदिर आहे।
आपण आता पांडुरंगाचं दर्शन घेतलेलंच आहे. आणि इथे आजूबाजू देवालय आहे तिथून आपण दर्शन घेऊया.
तर मंडळी आपण आता राजापूरचं जे विठ्ठल मंदिर आहे तिथून दर्शन घेऊन आपण आता आलेलो आहोत ते शीळ या गावामध्ये आलेलो आहे। तर आपण हे शीळ गावातील हे विठ्ठल मंदिर समोर पाहत आहात। त्या विठ्ठल मंदिराचं आपण दर्शन घेणार आहोत आणि आपल्याला भेटलाय प्रथमेश भेटलाय। आणि तो नाव काय रे? पार्थ पेडणेकर। चला दर्शन घ्याल, चला घरी निघालात की? तर मी दरवर्षी इथे येतो शूटिंग करण्यासाठी। आपल्या मागील व्हिडिओमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला ह्या शिळातील मंदिराचं देखील तुम्हाला दर्शन मिळेल। तर आपण हे पाहत आहे समोर जे आहे ते शीळ गाव आहे आणि ते विठ्ठल मंदिर आहे आणि विठ्ठल मंदिरामध्ये आपण आता आलेलो आहोत ते पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत। आज आषाढी एकादशी आहे। आपण दर्शन घेऊया पांडुरंगाचं। सर्व ग्रामस्थ इथे जमलेले आहेत, जे प्रमुख ग्रामस्थ आहेत शहरातील। तर आपण सर्वप्रथम आपण ते पांडुरंगाचं दर्शन घेऊया। तर आपण आता पांडुरंगाचं दर्शन घेतलं। इथे आता गावातील प्रमुख मंडळी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया मंदिराविषयी। म्हणजे गावचे सरपंच आहेत पेडणेकर साहेब। मंदिराचा 1959 साली स्थापना झाली आणि स्थापना करताना दत्ताराम गिरजे, गंगाराम आंबोळकर, श्रीपत पेडणेकर ह्या सर्व सदस्यांनी हे मंदिर उभारणी केली आणि त्याचा त्यावेळी 1959 साली पाया रचला आणि आज तिथपासून ही प्रथा चालू आहे। एकादशी आषाढी आणि कार्तिक सकाळी 6 वाजता काकड आरती होते 6च्या अगोदर, नंतर दुपारी 12:30ला एक आरती होते आणि संध्याकाळी 6 वाजता दिंडी निघते। दिंडी झाल्यानंतर हरिपाठ होतो, हरिपाठ झाल्यानंतर मग इथे स्थायिक भजनं होतं। रोज कार्यक्रम चालू असतो। हे सर्व आपल्या गावातील प्रमुख मंडळी आहेत। तर या मंदिर आपण पाहताय खूप पुरातन मंदिर आहे। आपल्या सरपंचांनी सांगितल्याप्रमाणे खूप जुनं असं मंदिर आहे। या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी लांबून भाविक येतात। तर धन्यवाद। तर मंडळी आपण 2 मंदिरांचं आपण दर्शन घेतलेलं आहे। एक राजापूरचं विठ्ठल मंदिर आणि हे शीळ गावातील विठ्ठल मंदिर। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करून सांगा। आणि संध्याकाळी इथेच दिंडीचा कार्यक्रम आहे, मी येणार आहे दिंडीमध्ये आणि तो एक सेपरेट व्हिडिओ आपण बनवणार आहोत दिंडीचा। खरोखरच खूप सुंदर असा कार्यक्रम असतो, नक्की पहा। तर धन्यवाद मित्रांनो, आता व्हिडिओ मी इथे थांबवत आहे आणि पुढील व्हिडिओ नक्की पहा, दिंडीचा व्हिडिओ असणार आहे ह्याच मंदिरातील। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।